त्यागांच्या भावनेने स्वतः उन्हात राहतात, जे त्यागांच्या भावनेने स्वतः उन्हात राहतात पण इतरांना सावली देतात, ज्यांची फुले फळेही दुसऱ्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषाप्रमाणे भासतात। या वृक्षरूपी सत्पुरुषांचे सानिध्य अबालवृद्धांना, सामान्य जनांना व त्याचबरोबर अलौकिक विभूतींनाही लाभावे असे वाटते। म्हणूनच वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे। आज आपण या ठिकाणी भोकर न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन करण्यासाठी जमलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले, आताच आपल्या ज्यांच्या हाताने आपल्या न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन झाले असे माननीय न्यायमूर्ती श्री नितीन सूर्यवंशी साहेब, उच्च न्यायालय मुंबई हे आपल्या मंचावर उपस्थित आहेत। तसेच आजची प्रमुख उपस्थिती माननीय न्यायमूर्ती श्री शैलेश ब्रह्मे साहेब हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले आहेत। त्यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतो आहे त्या म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश मान्य श्रीमती कोसमकर मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक भोकर जिल्हा न्यायालयाचे आपले जिल्हा न्यायाधीश मान्य श्री युनुस खरादी साहेब, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, आमचे मार्गदर्शक माननीय आशिषजी देशमुख साहेब, तसेच वकील परिषद महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य माननीय श्री वी डी साळुंके साहेब, तसेच महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य श्री माननीय श्री सतीशजी देशमुख साहेब, तसेच ज्यांच्या आशीर्वादाने आणि परिश्रमाने आपल्या या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन झालेले आहे, मुळात म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला या नवीन इमारतीसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला असे माननीय श्री अशोकराव शंकररावजी चव्हाण साहेब, खासदार राज्यसभा, कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भोकरच्या लोकप्रिय आमदार श्रीजिताई अशोकराव चव्हाण, मला वाटते आता थोड्यावर त्यांनी काही कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत। तसेच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, माफ करा, खासदार साहेब रवींद्र चव्हाण साहेब, आणि जमलेल्या माझ्या सर्व इतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी, सर्व मान्यवर, या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर आज रोजी नवीन इमारतीत पदार्पण करताना जुन्या इमारतीचा व भोकर न्यायालयाच्या हिताशावर कटाक्ष टाकणे आवश्यक होऊन जाते, कारण ज्या संघर्षातून ही वास्तू उभा राहिली त्यासाठी सर्वांची आठवण या ठिकाणी प्रकर्षाने होऊन जाते। मुळात सांगायचं झालं तर भोकर न्यायालयाची सुरुवात सन 1962 मध्ये झाली। सुरुवातीला इमारत नसल्यामुळे न्यायालयाची कामकाज जुन्या तहसील ऑफिस मध्ये चालायचे। जवळपास 15 वर्षे हे जुन्या तहसील मध्ये मंजूर तर झाली, आपल्याला न्यायालय मंजूर झालं 1962 मध्ये, परंतु 15 वर्ष आपल्याला विदाऊट बिल्डिंग म्हणजे इमारतीशिवाय काम करावं लागलं। आणि त्याच्यानंतर मग 1982 मध्ये आपल्याला या भोकर न्यायालयासाठी भोकर तालुका उमरी तालुका या न्यायालयाचे काम पाहण्यासाठी इथे इमारत झाली। या न्यायालयाने 15 वर्षापर्यंत जे काम केले आणि त्याही परिस्थितीत म्हणजे ज्यावेळेस बिल्डिंग नव्हती त्याही परिस्थितीत आमच्या येथील ज्येष्ठ विधिज्ञ
स्वर्गीय श्री एम. व्ही. देशपांडे साहेब असतील, ज्येष्ठ विधिज्ञ श्री लांबकाणीकर साहेब असतील, हाके साहेब असतील, मिलिंद देशमुख साहेब असतील, एल. डी. देशपांडे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, कुंटे साहेब असतील, यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये काम केले आणि लोकांना, तळागाळातील लोकांना कसा न्याय भेटल हे पाहण्याचे काम केले. आणि त्यांची सेवा सर्वांची त्यांच्या हातून झालेली आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापर्यंत त्यांनी न्यायालयाच्या बिल्डिंग शिवाय काम केले आणि लोकांना सेवा पोहोचण्याचे काम केले. म्हणून त्या सर्वांसाठी उपस्थितांनी टाळ्या वाजवाव्यात अशी माझी विनंती आहे. सन 1983 मध्ये जी बिल्डिंग आम्हाला मंजूर झाली होती, त्याच्या 10 वर्षानंतर सर्व वकील संघाच्या सदस्यांना, ज्येष्ठ सदस्याच्या प्रयत्नातून, तसेच खरं तर त्यावेळेस माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रयत्नानं आपल्याला सत्र न्यायालयाची स्थापना भोकर येथे करण्यात आली. सत्र न्यायालयाला त्यावेळी इमारत आपल्याला स्वतंत्ररित्या मिळाली नाही, परंतु सत्र न्यायालयाचे कामकाज हे जुन्या असलेल्या आपल्या या इमारतीमध्ये चालू होतं. आणि पण मला आताही आठवते, माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आहे त्या परिस्थितीत तुम्ही आता काम करा, तुम्हाला नवीन बिल्डिंग मी लगेच उपलब्ध करून देतो. आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जागलेत. आणि असं म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले म्हणल्याप्रमाणे, या उक्तीप्रमाणे त्यांनी आम्हाला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला. आमच्या न्यायालयाच्या बिल्डिंगसाठी चांगल्या प्रकारची इमारत, अशा प्रकारची सुसज्ज अशा प्रकारची इमारत उपलब्ध करून दिली. नक्कीच या इमारतीमुळे आमच्या न्यायासाठी जे काम केलं, लोकांचं जे न्याय मिळवून देण्याचं आमचं काम जे आहे ते सुकर होण्याचा प्रयत्न येथून होईल. म्हणून या विस्तारित इमारतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत झाले पाहिजे, स्वीकृताने केली पाहिजे. भोकर सत्र न्यायालयाची इमारत, नवीन इमारती अत्यंत सुसज्जपणे बांधण्यात आली आहे. त्यांचे बांधकाम अतिशय उत्तम दर्जाचे झालेले आहे. नवे आमच्या न्यायालयात रुजू असलेल्या सर्व न्यायिक अधिकाऱ्याने ते करून घेतले. न्यायालयाच्या पायाभरणीच्या सोहळ्यापासून जवळपास 3 ते 4 जिल्हा न्यायाधीश आम्हाला लाभले होते. सुरुवातीला माननीय शेख साहेब, त्यानंतर गाडवे साहेब, सध्या कार्यरत असलेले आमचे खराडी साहेब, तसेच वरिष्ठ न्यायाधीश पांडे साहेब, पाटील साहेब, सध्या कार्यरत असलेले आमचे कराड साहेब आणि सध्या कार्यरत असलेले माने साहेब, बिर्ले साहेब यांनी स्वतःहून जातीने कामामध्ये, न्यायालयाच्या इमारतीच्या कामामध्ये जातीने लक्ष घालून सर्वपरित्र प्रयत्न केले. तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंत्री मान्य श्रीमती कोसमकर मॅडम ह्या सुद्धा वेळोवेळी भेटी देऊन आमच्या या बिल्डिंगच्या याच्यामध्ये त्यांनी हातभार लावला. सर्व न्यायिक कर्मचारी या सर्वांनी वेळोवेळी पाहणी केली. म्हणून त्या सर्व न्यायिक कर्मचाऱ्यासाठी, न्यायिक अधिकाऱ्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, स्वागत झालं पाहिजे त्यांचं, अशी माझी. सदर इमारतीच्या बांधकामाकरता आमच्या ज्येष्ठ व तरुण वकील मंडळीचा सुद्धा तेवढाच हातभार आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने वेळोवेळी पाहणी करून सूचना केल्या, त्यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. त्या सर्व माझ्या वकील बांधवाचे मी या ठिकाणी स्वागत करतो. नवीन इमारत ही सुसज्ज अशी झालेली आहे. सदर इमारतीत सुसज्ज न्यायदानाचे काम अविरतपणे चालावे अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. या ठिकाणी माननीय न्यायमूर्ती यांना मी अभिमानाने सांगू शकतो, सर, आमच्या न्यायालयामध्ये आम्ही सर्व वकील बांधव जो आहे ऑनलाईन पद्धतीनेच काम करतो आणि आपण जे SOP चे मार्गदर्शन दिलेले आहे, डायरेक्शन दिलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही कोणीही फिजिकली फाईल दाखल करत नाही, तर ऑनलाईन सर्वांचे सर्व आम्ही ऑनलाईन प्रमाणे दाखल करत असतो. बऱ्याच वेळा आम्हाला इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो, सर, त्यामुळे आम्हाला सेवा विस्कळीत होते, कधी कधी त्यांना प्रॉब्लेम होते. म्हणून या ठिकाणी मी एवढीच विनंती करणार आहे, सर, की आता सुसज्ज इमारत झाली तशी आम्हाला इंटरनेटची सेवा सुद्धा सुसज्ज असली पाहिजे, जेणेकरून आम्हाला कामामध्ये अडथळा येऊ नये. त्यासंबंधी आमची ती मागणी तेवढी पूर्ण करावी माझी विनंती. शेवटी मी माननीय न्यायमूर्ती यांना विनंती करतो की सर, हातगाव न्यायालयाचे जे काम आहे, सर, म्हणजे हातगाव न्यायालयाच्या तालुका जे लागतो, सर, केवळ आमच्या 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यांचे सर्व सत्र न्यायालयाचे काम जे आहे, सर, म्हणजे लोकांना, सर, 5 ते 10 किलोमीटर अंतरावर भोकर बसून असलेल्या लोकांना 70 ते 80 किलोमीटर जाऊन सत्र न्यायालयाचे काम नांदेडमध्ये पाहावं लागते.
म्हणून या ठिकाणी माझी अशी विनंती राहील, जे गाव म्हणजे पूर्णच्या पूर्ण हातगाव तालुका म्हणणार नाही सर मी, तर काही गावे जे सत्र न्यायालयाला लागून आहेत किंवा 5 ते 10 किलोमीटर त्याचं अंतर येऊ शकते आणि हाकेच्या अंतरावर असू शकतात, त्यांना जर सत्र न्यायालय भोकरच्या त्यांची कामं इकडे जर वर्ग करण्यात आली तर कदाचित त्यांना त्यांच्या कामाची बचत, वेळेची बचत, पैशाची बचत होईल आणि सगळ्यांना आपण सुकर अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट सर अशी, खरं तर नवीन इमारत झालेली आहे. नवीन इमारतीमध्ये आणखी कामाचा जर व्याप झाला तर थोडंसं कामही आमचं सुकर होईल, प्रत्येकाला काम भेटेल. असं म्हणणार नाही किंवा प्रत्येकाला काम यावं किंवा वाद व्हावे किंवा कोर्टामध्ये यावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही, पण आलेल्या कामासाठी प्रत्येकाला सहकार्य मिळावं, प्रत्येकाला चांगल्या प्रकारचा न्याय मिळावा हा एकमेव उद्देश या मागणीतून आमचा आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाकरिता बांधकाम विभागाचे कर्मचारी, इंजिनियर यांनी सुद्धा तत्परतेने कामे केली. वास्तू ही नवीन वास्तू ही आम्हाला वेळेत मिळावी, आमच्या स्वाधीन वेळेत मिळावी या परिश्रम केलेत आणि आम्हाला स्वाधीन केलेली आहे. त्यासाठी त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो. या ठिकाणी मतांता कुठलीही वास्तू जर बांधायची असेल तर वास्तू बांधताना त्यांच्या वरिष्ठाची पुण्याई आणि आपली प्रामाणिक मेहनत लागते. त्याप्रमाणे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपला या खारीचा वाटा या इमारतीच्या बांधकामासाठी उचलेला आहे. त्या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे बोलणे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गार्डियन जज आहे माननीय न्यायमूर्ती ब्रह्मे साहेब, जे नांदेड जिल्ह्याचे दुसरे गार्डियन जज आहेत, ज्यांच्या हस्ते आज या इमारतीचं उद्घाटन झालं. दोन्ही न्यायमूर्तीच्या सुविधेपत्नी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे ते आदरणीय पीडीचे वसुंकर मॅडम, जिल्हा न्यायाधीश 1 भराडी साहेब, मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि मित्र बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आशिषजी देशमुख साहेब, आमचे सहकारी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य सतीश देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकरावजी चव्हाण, दुसरे खासदार गोविंदरावजी चव्हाण, इथं उपस्थित असलेले सर्व न्यायिक अधिकारी, नांदेड जिल्ह्यातून सर्व बार असोसिएशनचे आलेले अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, माझे सर्व ज्येष्ठ वकील मित्र, बंधू आणि भगिनी, आज भोकर वकील संघासाठी एक आनंदाची बाब म्हणजे त्यांना एक प्रशस्त इमारत मिळालेली आहे. त्या तोकड्या इमारतीत या बारनी खूप चांगलं काम केलं. चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा इथे जिल्हा न्यायालय सुरू झालं त्याच्या उद्घाटनाला हजर राहण्याचं सुद्धा भाग्य मला मिळालं होतं. त्यावेळेस ती इमारत खूप तोकडी वाटत होती. आज एक प्रशस्त इमारत देऊन या लोकप्रतिनिधींना वकील मंडळाचं खूप मोठं काम केलेलं आहे. इथला वकील संघ अत्यंत कष्टाळू आणि एक तज्ज्ञ वकील संघ म्हणून गणला जातो. पहिल्यापासूनच नांदेड जिल्ह्यातला हा एक मोठा वकील संघ आहे. मात्र बिल्डिंगची कमतरता होती. ही बिल्डिंग सँक्शन करताना, विस्तारित बिल्डिंग सँक्शन करताना जो कोणी प्लॅन केला, ज्यांनी कोणी अप्रुव्हल दिलं, त्यांना मी विशेष धन्यवाद देऊ इच्छितो. की विस्तारित असली तरी ती एकसंघ इमारत झालेली आहे. ती सावत्र वाटत नाही. कदाचित ही बिल्डिंग तयार होताना उच्च न्यायालयातल्या वकिलांना काम करताना जो त्रास झाला किंवा होतोय ते कदाचित कोणीतरी लक्षात आणून दिलं असेल. त्यामुळे त्याला अनेक्स बिल्डिंग म्हणतो. असे अनेक्स बिल्डिंग असून सुद्धा ती एक संघ बिल्डिंग आहे, ती एकच बिल्डिंग वाटते. अशी बिल्डिंग झाल्यामुळं वकिलांची खूप सोय झालेली दिसते. वकिलांना निदान त्रास होणार नाही. उच्च न्यायालयात वकिलांना जो या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये पळण्याचा त्रास होतो तो निश्चित वाचलेला आहे. त्यामुळे मी हे जो प्लॅन सँक्शन केला त्यांच्या सर्व जे कमिटी मेंबर होते, माननीय न्यायमूर्ती होते, त्यांचे मी प्रथमतः त्यांना मी धन्यवाद देतो. या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की माननीय दोन्ही गार्डियन जज अत्यंत कष्टाळू, अभ्यासू आणि शिस्तप्रिय आहेत. त्यांच्या हस्ते या बिल्डिंगचं उद्घाटन झालेलं आहे.
त्यामुळं तोच ठेवा किंवा तो वारसा जपून या बारणी ही इमारत अत्यंत चांगल्या प्रकारे वापरावी, ती घाण होणार नाही याची दक्षता घेण्याचं बार असोसिएशनचं काम आहे. निश्चितच आणखी काही त्रुटी असतील तर नांदेड जिल्ह्यातले सर्वच बार अगदी मी असं म्हणेल की ते धन्य आहे की त्यांना एक नाही 2 गार्डियन न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे काही जरी त्रुटी असेल किंवा मागणी असेल तर आपल्या त्या निश्चित पूर्ण होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कार्यक्रमाचे आयोजक आणि बार असोसिएशनचे आभार मानतो. धन्यवाद. माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. अत्यंत भोकर जिल्हा नांदेड येथील विस्तारित न्यायालयीन इमारतीच्या उद्घाटनाकरिता आवर्जून उपस्थित असलेले माननीय न्यायमूर्ती श्री नितीन सूर्यवंशी साहेब, उच्च न्यायालय मुंबई, या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले न्यायमूर्ती श्री शैलेश ब्राह्मणे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे, त्या सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, या नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सूर्यवंशी मॅडम, ब्राह्मे मॅडम, तसेच माझे बार काउन्सिलमधील सहकारी, बार काउन्सिल इंडियाचे सदस्य आशिष देशमुख, दुसरे माझे सहकारी, सिनियर सहकारी श्री व्ही डी साळुंके, तसेच या वकील संघाचे अध्यक्ष कुंभेकर साहेब, आणि इथं आवर्जून उपस्थित असलेले पोलीस डिपार्टमेंट, या जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, तसेच आवर्जून या कार्यक्रमासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले लिटिगन्स, पत्रकार बंधू भगिनींनो, आज भोकरसाठी एक चांगली सुसज्ज इमारत आपल्याला इथं मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपले न्यायिक काम होणार आहे. आम्हाला खात्री आहे आणि मी आपल्या वकील संघाच्या वतीनं साहेबांना निश्चित खात्री देतो की सर, लोकांचा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे, तो कायम ठेवण्याचं काम हा वकील संघ निश्चित करेल. सूर्यवंशी साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभतं. बार काउन्सिलमध्ये काम करत असताना आम्हाला काही अडचणी आल्या तर आम्ही निसंकोच सूर्यवंशी साहेबांकडे जातो, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि या जिल्ह्यातील, आमच्या परभणी जिल्ह्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी पूर्णपणे आम्हाला सोडून दिलेल्या आहेत. सुसज्ज दोन्ही ठिकाणी हिंगोलीचं एक 20 कोर्टाचं बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं उद्घाटन 22 तारखेला न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हे संयोजक नितीन सूर्यवंशी साहेबच आहेत आणि त्या कार्यक्रमाला मला खात्री आहे की सर, फार मोठा आपण कार्यक्रम तो पार पाडू. दुसरं, नांदेडची बिल्डिंग तयार होत आहे, त्याला निधी कमी पडणार नाही, कारण 2 खासदार आमच्या वकील संघासोबत आहेत. मला खात्री आहे की येत्या 1-1.5 वर्षात ती पण बिल्डिंग निश्चित पूर्वत्वाला जाईल आणि कार्यान्वित होईल. मला आवर्जून एक सर्व साहेब आपल्याला सांगायचं की चव्हाण साहेबांच्या वडिलांनी नांदेडमध्ये कॉलेज उघडलं, तेव्हापासून या न्याय व्यवस्थेमध्ये त्यांनी माझ्या माहितीनुसार 1000च्या वर लॉयर हे न्यायाधीश म्हणून दिलेले आहेत आणि आजही जवळपास 250 न्यायाधीश नांदेडचे हे कार्यान्वित आहेत.
कायम 250 न्यायाधीश नांदेड जिल्ह्यातून कार्यान्वित होतात. बाकीच्या इतक्या मोठ्या प्रमाणात न्याय व्यवस्थेमध्ये एकाही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व न्याय व्यवस्थेमध्ये नाही. म्हणून विशेष मी चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो की सर, मी तुमच्या कॉलेजचं 3 वेळेस इन्स्पेक्शन केले. आपलं कॉलेज नंबर 1चं आहे आणि आपल्या कॉलेजमुळेच या मराठवाड्याच्या न्याय व्यवस्थेतून आपण न्याय देण्याचं काम फार मोठ्या प्रमाणे करतोय. पूर्ण महाराष्ट्रभर आपले विद्यार्थी न्याय देण्याचं काम करतायत. म्हणजे इतकं मोठं काम आपल्या हातून झालेलं आहे. दुसरं एक लास्ट आणि हे सांगू इच्छितो की आम्हाला नांदेड बिल्डिंग साठी जो निधी लागणार आहे, आपण 2 खासदार आहेत, त्याला आपण कमी पडू देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आणि तिथं जमलं तर एक बार असोसिएशन नांदेडला एक वकिलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून तिथं चेंबर करता येईल. सर, आपलं शहर खूप मोठं झालेलं आहे आणि त्या शहराच्या भागातून आमचे ॲडव्होकेट ज्यावेळेस न्यायालयात येतील त्यावेळेस त्यांना परत रात्रीच घरी जावं लागणार आहे. त्याच्यामुळे तिथे चेंबरची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे लिटिगनचं सुद्धा काम होणार आहे आणि लिटिगनच्या कामासाठी आणि वकिलांच्या चांगलं काम पक्षकारांना मिळण्यासाठी आपण आम्हाला एवढी मदत करावी एवढीच अपेक्षा ठेवून माझे 2 शब्द इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी यानंतर इंडिया बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख सरांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या आपल्या विस्तारित इमारतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं, ते आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायाधीश आदरणीय नितीनजी सूर्यवंशी साहेब, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायाधीश आदरणीय शैलेशजी ब्रह्मे साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या नांदेड जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय सुरेखाताई कोसमकर मॅडम, नांदेडचे भोकर न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश आदरणीय खराडी साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष तथा माझे बार काउन्सिल मधील सहकारी आदरणीय व्ही डी साळुंके साहेब, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान सदस्य आदरणीय सतीश देशमुख साहेब, आपल्या भोकर वकील संघाचे अध्यक्ष आदरणीय कुंभेकर साहेब, आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, आपल्या नांदेडच्या लोकसभेचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या भोकरच्या विद्यमान आमदार आदरणीय श्रीजया चव्हाण मॅडम, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सौभाग्यवती सूर्यवंशी वहिनी, सौभाग्यवती ब्रह्मे वहिनी, तिथे उपस्थित या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं संचालन करत असलेले वरिष्ठ स्तर न्यायाधीश आदरणीय कराड साहेब, आदरणीय प्रधान मॅडम, सर्व आदरणीय न्यायाधीश मंडळी, नांदेड जिल्ह्यातल्या विविध न्यायालयामध्ये कार्यरत असणारी सर्व आदरणीय सिनियर्स, सर्व माझे सहकारी वकील बंधू भगिनी, सर्व अधिकारी वर्ग, न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि भोकर परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनी, आजचा हा दैदिप्यमान असा सोहळा या ठिकाणी जो संपन्न होतो आहे आणि या सोहळ्याला जे मुख्य अतिथी लाभलेले आहेत ते आदरणीय नितीन सूर्यवंशी साहेब आणि प्रमुख अतिथी आदरणीय ब्रह्मे साहेब, हे वकिलांच्या
प्रश्नाकरिता तळमळतेने त्या ठिकाणी काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. बार काउन्सिलचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेस हायकोर्टाकडे जातो त्या वेळेस प्रामुख्याने जेव्हा आम्ही प्रश्न मांडतो त्यावेळेस ते पहिल्यांदा आम्हाला सांगतात की आम्ही आधी वकील आहोत आणि मग आम्ही न्यायाधीश आहोत. त्याच्यामुळे वकिलांच्या सर्व प्रश्नांची जाण असणारी मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि केवळ हायकोर्टाने ठरवलं तरच सगळं काही होतं असं नाही, तर शासनाची त्याला अतिशय मोठी मदत असावी लागतं. आणि भोकरकर आपण सर्वजण सुदैवाने नशीबवान आहात की आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे. कारण मी ज्या गावात येतो, मी तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो पुसदला. माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब असताना आम्ही अनेक वर्ष प्रयत्न केले, परंतु पुसदला काही सत्र न्यायालय त्या ठिकाणी आलं नव्हतं. पण ज्यावेळेस सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी सत्र न्यायालयाकरता वकील संघाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले आणि आवर्जून कैलासवासी वसंतरावजी चिकदरवार साहेब ॲडव्होकेट यांचं नाव मी या ठिकाणी घेतो की त्यांनी फॉलोअप इतका चांगला ठेवलेला होता की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी सत्र न्यायालय आलं. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी सत्र न्यायालय आणणं किती कठीण काम असतं हे तालुक्याच्या वकिलांना सगळ्यांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. आणि केवळ अशोकराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी नांदेड जिल्हा तर संपूर्ण मी तर म्हणतो भाग्यशालीच आहे, जवळपास सर्व तालुक्यात त्यांनी सत्र न्यायालय त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या वकिलांना जिल्ह्याच्या ठिकाणी जात असताना केवळ वकीलच नाही तर पक्षकारांना सुद्धा जात असताना जो काही त्रास होतो त्याची जाण एक लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी ठेवली. आणि लोकप्रतिनिधीची जर इच्छाशक्ती नसेल तर काय होतं हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस फिरतो त्या वेळेस त्या ठिकाणी दिसून येतं की तिथला स्थानिक आमदार, तिथले स्थानिक खासदार हे जर त्या ठिकाणी जर त्यांची इच्छाशक्ती नसेल तर न्यायालयाच्या बाबतीमध्ये अतिशय उदासीन धोरण जर असेल तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची न्यायालयाची सुसज्ज इमारत उभी राहत नाही. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं न्यायालयीन कामकाजाच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाचा सहभाग नसतो. परंतु आपण नशीबवान आहात, आज आदरणीय सूर्यवंशी साहेब आणि ब्रह्मे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मला सर सांगायचं आहे की गेल्या 2 आठवड्यापूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट या ठिकाणच्या न्यायालयीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणचा गार्डियन मेंबर म्हणून मला बोलवलं होतं. आदरणीय न्यायमूर्ती किल्लोर साहेबांनी, सर माझी आपल्याला विनंती आहे की आपण तो प्लॅन एकदा बघावा. इतकी सुंदर असं इमारतीचं डिझाईन त्यांनी केलं संपूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणून ते आदर्श, जसा शिक्षणाच्या बाबतीमध्ये लातूर पॅटर्न आहे तसं न्यायालयीन इमारतीच्या बाबतीमध्ये अकोट हे जर आपण बघितलं तर इतकी सुंदर इमारतीचं स्वतः बसून त्यांनी ते स्ट्रक्चरल सगळं डिझाईन तयार करून आर्किटेक्ट सोबत बसून केलं. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वकील संघाला 3 मजली इमारत अनेक्स जशी आता आपली जोडलेली आहे तशी 3 मजले जोडून त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीच्या परिसरामध्येच वकील संघाकरता म्हणून एक स्वतंत्र इमारत हायकोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. भोकर वकील संघ आपण सगळेजण नशीबवान आहात की आपल्याला आता नवीन बिल्डिंग मध्ये सगळे कोर्ट तिकडे शिफ्ट झाल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक अशी जागा उपलब्ध आहे. माझी आपल्याला आता सतीश देशमुख साहेबांनी नांदेडचा प्रश्न मांडला, आदरणीय चव्हाण साहेब त्या ठिकाणी असल्यामुळे आणि जे काही रजिस्ट्रार इन्स्पेक्शन यांच्यासोबत चर्चा करताना लक्षात आलं की जेव्हा नांदेडची वकील मंडळी अडून होती त्यावेळी चव्हाण साहेबांनी पुढाकार घेऊन त्या बिल्डिंगचा संपूर्ण प्लॅन बदलवला आणि प्लॅन बदलून त्या ठिकाणी वकिलांच्या सगळ्यांची बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. हे खरोखर म्हणजे मी कुठेतरी समाजाला लोकप्रतिनिधी म्हणून देणं लागतो हे आपल्यासारखे पुरुष या ठिकाणी आणि नेते असल्यामुळे शक्य होऊ शकतं. अशीच अकोट सारखीच इमारत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ज्या ज्या जिल्ह्याचे गार्डियन जज आहात त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तशी जर इमारत आणि वकील संघाला इमारत दिली तर निश्चितपणे आमच्या वकिलांचा प्रश्न, भविष्यातला प्रश्न त्या ठिकाणी सुटण्याचा निश्चितपणे आम्हाला मदत होईल. आताच कुंभेकर साहेबांनी अभिमानाने सांगितलं की आम्ही ऑनलाईन कामं या ठिकाणी करतो. सर हे खरोखर गौरवास्पद बाब आहे, कारण की आज अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन कामं होत नाही. परंतु नांदेडचा एसओपी मला असं वाटतं कोसंकर मॅडम यांनी जे कंपल्सरी आणि मॅन्डेटरी केलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण ऑनलाईन मध्ये तज्ज्ञ आहोत. या ठिकाणी प्रकर्षाने मला सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातला एक छोटासा तालुका महाजिजाऊंचं त्या ठिकाणी जन्मस्थान या बारची मला या ठिकाणी आठवण झाली की तिथल्या अध्यक्षा त्या महिला होत्या. त्यांनी सांगितलं की ऑनलाईन कामकाज ज्यावेळेस
इमारत ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशी आम्ही 100% ऑनलाईन कामकाज करू. आणि त्यांनी त्या दिवसापासून सर्व वकिलांनी लॅपटॉप घेतले, आयपॅड घेतली आणि ऑनलाईन कामकाजाला सुरुवात केली. स्पीडी जस्टिस करिता ऑनलाईन कामकाज अतिशय महत्वाचं आहे. आपण आज बघतो आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की केवळ आणि केवळ न्यायालयावर आता लोकांचा विश्वास त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि न्यायालयाचा विश्वास त्या ठिकाणी कायम ठेवायचा असेल तर लोकांना आपल्याला जलद गतीने न्याय आम्ही देऊ शकतो हे सुद्धा सगळ्या आमच्या वकील बांधवांनी आणि भगिनींनी त्या ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे. काही वकिलांना असं वाटतं बार काउन्सिलची भूमिका त्या ठिकाणी प्रलंबित खटल्यांच्या बाबतीमध्ये, स्पीडी जस्टिसच्या बाबतीमध्ये आम्हाला जबरदस्ती करण्याचं कारण काय? मला असं सांगायचं आहे की जो आता तळागाळातला माणूस आहे तो अनेक पर्याय शोधतो. आधीच तर न्यायालयामध्ये येत असताना चाळणी लावून लावून सगळ्या पोलीस स्टेशन, गुंड, सगळे पुढारी या सगळ्यांकडनं येऊन सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून तो न्यायालयामध्ये. आणि त्याला जर न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जर तिथे न्याय मिळत नसेल तर मला असं वाटतं त्याचा कुठेतरी विश्वास आणखीन आपल्या न्यायव्यवस्थेवर दृढ करण्याचं काम हे तुम्हा आम्हा वकिलांचं आहे. आणि म्हणून स्पीडी जस्टिस करता जे आपले जजेस आपल्याला सांगतात की आम्हाला त्यांना युनिट डिस्पोजलचं नसतं, त्यांना जलद गतीने न्याय देण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडनं वारंवार आदेश येतात. आणि ते आदेश काय येतात तर तळागाळातला माणूस हा त्या न्यायाच्या प्रतीक्षेत असतो. आणि म्हणून सर्व वकील बांधवांनी आणि भगिनींनी या बाबतीमध्ये गांभीर्यपूर्वक सगळ्यांनी आपलं कामकाज केलं पाहिजे. जलद गतीने न्याय देण्या संदर्भामध्ये तारखा कमीत कमी ऍडजस्टमेंट घेऊन जास्तीत जास्त काम आपण जर केलं. मला असं वाटतं की एखाद्या माणसाला जर कळलं, पेपरला जर बातमी आली की हा पोक्सोचा खटला दाखल झाला आणि 3 महिन्यामध्ये त्याचा निकाल लागला, किंवा एखादा खटला लागला त्याचा 6 महिन्यात निकाल लागला, लोकांना जाणवायला लागेल की या ठिकाणी न्यायालयात गेलो तर लवकरात लवकर मला न्याय मिळेल. नाहीतर जी जुनी म्हण आहे कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, ती म्हण तशीच कायम जर आपल्याला ठेवायची नसेल. आणि कुंभेकर साहेबांनी सांगितलं बोलताना की खटले वाढू नये. साहेब, खटले वाढू नये हे सगळं ठीक आहे, परंतु लोकांचा न्याय त्या ठिकाणी देण्याकरता आपण जर चांगले प्रयत्न केले तर निश्चितपणे न्यायालयाचे वकिलांचे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न सुटतील आणि जनतेचे सुद्धा प्रश्न सुटतील. दुसरी महत्वाची गोष्ट न्यायालयाच्या इमारतीच्या बाबतीमध्ये, न्यायालयाच्या इमारतीमध्ये मला असं वाटतं वकिलांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये स्वतः जातीने लक्ष घातलं पाहिजे. कारण की अमरावतीचं जर आपण बोर्ड बघितलं, न्यायमूर्ती गवई साहेबांनी त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या आवाहन केलेलं होतं की मला या कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचा थुंकलेलं अजिबात आढळलेलं असेल की तात्काळ कारवाई करायचे आदेश तिथल्या जिल्हा न्यायाधीशांना दिलेले आहेत. साहेब, इतकी सुंदर इमारत आहे, दिवसातनं 2 वेळेस ती इमारतीच्या पूर्ण पायऱ्या सगळे कॉरिडॉर धुतल्या जातात. इतकी स्वच्छ इमारत असं वाटतं आपण एका कुठल्या तरी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे न्यायालयीन इमारत स्वच्छ ठेवण्याचं काम हे तुम्हा आम्हा वकील बांधव आणि भगिनींचं आहे. कारण आपण घरातल्यापेक्षा जास्त वेळ हे न्यायालयामध्ये राहतो आणि जेव्हा आपलं घर बनतो तेव्हा त्या घराची स्वच्छता त्या ठिकाणी आपण व्यवस्थित ठेवण्याचं काम वकिलांनी केलं पाहिजे अशी या ठिकाणी मी आव्हान करतो. आजच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय न्यायमूर्ती सूर्यवंशी साहेब, आदरणीय न्यायमूर्ती ब्रह्मे साहेब आणि वसमकर मॅडम यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या भोकर न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटनाच्या प्रसंगी खास नागपूरवरून इथे मंचावर उपस्थित असलेले आपले आदरणीय न्यायमूर्ती श्री नितीन सूर्यवंशी साहेब, आपले दुसरे आदरणीय न्यायमूर्ती श्री ब्रह्मे साहेब की जे औरंगाबादवरून खास आपल्यासाठी इथे आलेले आहेत, माझे सर्व न्यायिक अधिकारी, मंचावर उपस्थित असलेले माझे न्यायिक अधिकारी खरादे साहेब, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य व माजी चेअरमन श्री वसंतराव चाळुंके साहेब, दुसरे सदस्य श्री सतीशराव देशमुख साहेब, तसेच बार काउन्सिलचे आणखी एक सदस्य श्री आशिष देशमुख साहेब, भोकर वकील संघाचे अध्यक्ष श्री कुंभेकर साहेब, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब, लोकसभेचे खासदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयात तर्फे उपस्थित असलेले श्री बोरगावकर साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालयातून उपस्थित असलेले श्री सुरेश गुरव साहेब, मुख्य कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता श्री धोत्रे साहेब,
सर्व कार्यकारी अभियंता, सर्व वकील बंधू भगिनी, सर्व कर्मचारी वृंद आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर यांचे मी प्रमुख जिल्हा न्यायाधीश जिल्हा नांदेड यांच्या वतीने जाहीर स्वागत करते। आज आपण नुकताच आपल्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाचा सोहळा आपल्या दोनही न्यायमूर्तींच्या हस्ते पार पडला। या निमित्ताने मला इथे सांगावं असं वाटतं की खरोखरच ही इमारत जी आज आपण विस्तारित इमारतीचं उद्घाटन केलं, मगाशी वसंतराव साळुंखे यांच्या भाषणातून आलं की ही सावत्र बिल्डिंग असू नये, तर मी त्यांना सांगते की ही जुळी बिल्डिंग आम्ही केलेली आहे आणि जी वागणूक आम्ही या बिल्डिंगला देतो तीच वागणूक त्या बिल्डिंगला मिळेल आणि याच्यासाठी मध्ये आम्ही या बिल्डिंग ही 3 ठिकाणाहून आम्ही जोडलेली आहे की जेणेकरून या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये जाता येईल। मगाशी कुंभेकर सरांच्या पण बोलण्यातून आलं की इथपर्यंत येण्यासाठी वकील मंडळाला खूप संघर्ष करावा लागला। खरोखरच आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं की मुळात हे जे न्यायालय आहे भोकरला ते 1962 साली तयार झालं, सुरू झालं, पण बिल्डिंग नव्हती, त्याच्यामुळे तहसील ऑफिस मध्ये जवळजवळ 20 वर्ष कामकाज चाललं आणि त्यावेळेला फक्त फौजदारी प्रकरणं चालायची, दिवाणी प्रकरणं त्यावेळेला चालत नव्हती। त्याच्यानंतर 82-83 साली आपल्याला ही जी जुनी इमारत दिसती आहे ती तयार झाली आणि मग दिवाणी प्रकरणं सुरू झाली। तरी सुद्धा एक परमनंट जज इथे नव्हता, नांदेडवरून 15 दिवसांसाठी जज इथे येत होते, अशा प्रकारे लिंक कोर्ट मध्ये काम चाललं आणि त्याच्यानंतर मग 1990 मध्ये पूर्णतः कोर्ट इथे सुरू झालं आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 2010 मध्ये आपल्या इथे सत्र न्यायालयाची सुरुवात झाली। त्यानंतर आपल्या या नूतन इमारतीचा जे पायाभरणी समारंभ आहे त्याचा पण आपण पायाभरणी झाली। तर मला इथे आवर्जून असं सांगावं असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री आणि आज इथे खास उपस्थित असलेले अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते सत्र न्यायालयाचं उद्घाटन झालं। त्याच्यानंतर जेव्हा नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभाच्या वेळेला ते हजर होते आणि आज तिसऱ्यांदा ते आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष निमंत्रित म्हणून हजर आहे। भोकरचा इतिहास जो आहे, एक प्रत्येक गावाला काही एक इतिहास असतो, तर भोकर हे प्राचीन शहर आहे आणि आपल्या सगळ्या नांदेडवासियांना तर माहितीच आहे की नांदेडवरून भोकरकडे येताना एक सीताखंडी नावाचा भाग लागतो की जिथे राम सीता वनवासामध्ये होते आणि त्याच्यानंतर आपण भोकरकडे येतो। आता सध्याची जी आपली इमारत आहे भोकरची, त्याच्या पण आजूबाजूला डोंगर आहेत चांगले, आपण आजूबाजूला नजर टाकली, जे नांदेडच्या बाहेरून आलेले आहेत त्यांनी आवर्जून आज आपण पाहावं। आणि थोडस उंचावर आपलं हे कोर्ट आहे, आपल्या कोर्टाच्या पाठीमागे कैलासगड आहे, तिथे शिवाचं मंदिर आहे, तिथे एक तलाव सुद्धा आहे। अशा या रामाच्या पदांनी पुनीत झालेल्या गावाला पूर्वी भोगवती नगर म्हणायचे आणि त्याचा अपभ्रंश होऊन आता भोकर असं आपण म्हणतो। तर अशा या भोकरमध्ये आज आपण या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पाडलेला आहे। या इमारतीमध्ये कुंभेकर सरांनी आपल्याला सांगितलंच की इमारतीचं कसं बांधकाम झालं, वकील संघाला खूप संघर्ष करावा लागला। खरोखरच प्रत्येक चांगली गोष्ट जी आहे ती संघर्षातूनच उभी राहते आणि ज्या ज्या वेळेला वकील संघाने मागणी केली त्यावेळेला आमच्या आदरणीय उच्च न्यायालयाने सुद्धा त्याची वेळोवेळी योग्य दखल घेतली आणि त्याप्रमाणे आपल्याला नवीन इमारत, त्याच्यानंतर विस्तारित नवीन इमारत, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत। आता कोर्टाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या विषयी उच्च न्यायालय खूप संवेदनशील आहे आणि चांगल्या इमारती देण्याचं की जेणेकरून पक्षकार आणि वकिलांना सुद्धा तिथे चांगल्या सुविधा मिळतील याचा विचार करून आता सुसज्ज इमारती देण्यासाठी उच्च न्यायालय सुद्धा राज्य सरकारला आपल्या विनंती करून आपल्याला चांगल्या प्रकारे फंड्स देत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजची आपली ही सुरेख बिल्डिंग आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सादर आहे। या बिल्डिंग मध्ये आपण खालपासून जर पाहिलं तर पार्किंगची पण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, रेकॉर्ड रूम आहे, पहिल्या मजल्यावर जिल्हा न्यायाधीश बसतील आणि त्याच्या शेजारी एक वल्नरेबल विटनेस रूम केलेला आहे। वल्नरेबल विटनेस रूमची संकल्पना बऱ्याचशा इथल्या बसलेल्या नागरिकांना माहित नसेल म्हणून सांगते। तर अनेक आपले पक्षकार जे असतात त्यांना काही दृष्टीने विकलांग झालेले असतात किंवा पर्टिक्युलरली ज्या आपल्या बलात्कार पीडित महिला आहेत की त्यांना कोर्टात आल्यानंतर पुन्हा त्या सगळ्या त्रासाला आणि त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं
म्हणून त्यांची ओळख जी आहे ती कोर्टामध्ये फार न दाखवता त्यांची जी साक्ष किंवा त्यांच्याविषयीचं जे कामकाज आहे ते अतिशय त्यांचा सन्मान राखून कसं केलं जावं याच्यासाठी ती रूम तयार केलेली आहे. आणि त्या प्रकरणामधला जो आरोपी आहे तो त्या मुलीला महिलेला, कारण का सध्या आपल्याकडे बाललैंगिक प्रकरणांचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे आणि या सगळ्या लहान मुलींना तो आरोपी दिसता कामा नाहीये साक्ष देताना, कारण का पुन्हा त्यांच्यावर तो दबाव येतो आणि त्या नीट बोलू शकत नाही, मोकळेपणाने साक्ष देऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी चाइल्ड फ्रेंडली जे वातावरण निर्माण करायचं आहे अशा पद्धतीने एक कोर्ट रूम आपण बनवलेली आहे. वल्नरेबल विटनेस रूम ही अपंग लोकांच्यासाठी सुद्धा आहे. तर त्या रूमचा सर्वांनी माझी विनंती राहील दोनही आदरणीय न्यायमूर्तींना की आपण ती रूम नक्की पाहूया आणि ती खरोखर आपण लोकांच्यासाठी तयार केलेली आहे जेणेकरून तिथे राहून मुलींना आपल्या कम्फर्टेबली साक्ष देता येईल. त्यानंतर त्याच्या वरच्या मजल्यावर आपण दोनही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची कोर्ट ठेवलेली आहे. आरोपींसाठी आपण स्वतंत्र लॉकअप दिलेलं आहे, कारण का आरोपी एरवी कोर्टाच्या आवारामध्ये बसतात. जेलमधून आलेल्या काही आरोपींना दिवसभर बाहेर बसावं लागतं आणि त्यांच्यासाठी टॉयलेट आणि याची सुविधा आपण सगळीकडे पुरवू शकत नव्हतो. तर आपण टॉयलेट सहित व्यवस्थित एक लॉकअप तयार केलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात वरच्या मजल्यावर आपण सिनियर डिव्हिजनचं कोर्ट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक सभागृह ठेवलेलं आहे की जेणेकरून काही कार्यक्रम त्या सभागृहामध्ये होतील. या व्यतिरिक्त आपण संगणक रूप आपले आता कोर्टाचा आत्मा आहे की सगळं संगणकीय झालेलं आहे. जसं मगाशी कुंभेकर साहेब म्हणाले की आता आम्ही सर्व काम ई फायलिंग वर करतो, त्याच्यामुळे कोर्टाची संगणक कक्ष जो आहे तो खूप सक्षम असणं आवश्यक आहे आणि आपण तो सुविद्य असा सूक्ष्म असा संगणक कक्ष आपण तयार केलेला आहे. तर आता जुन्या बिल्डिंगचं काय करायचं, तर जुन्या बिल्डिंगचं सुद्धा आपण अनेक गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. जसं की लिगल एडचं फ्रंट ऑफिस, म्हणजे ज्या गरीब जनतेला वकील नाही त्यांच्यासाठी आपली विधी सेवा तालुक्याचं ऑफिस इथं आहे आणि ते ऑफिस इझिली ऍक्सेसेबल राहावं म्हणून आपण जुन्या इमारतीमध्ये सुरुवातीलाच फ्रंट ऑफिस ठेवलेलं आहे आणि त्याचा लाभ सगळे पक्षकार घेतच आहेत. पण इथून पुढे त्याचं आणखी ऑफिस थोडंसं मोठं होईल, कारण का आपल्याकडे जागा आता पुरेशी उपलब्ध असणार आहे. शॉपिंग सेक्शन आहे किंवा ई सुविधा केंद्र आपलं जे आहे ते सुद्धा आपण फ्रंट बिल्डिंग मध्ये ठेवणार आहोत. तर अशा सगळ्या या जुळ्या इमारती म्हणेल, आता इथून पुढे आपण जुळ्या इमारती म्हणू त्याला. तर या जुळ्या इमारतींमध्ये कोर्टाचं काम अधिक सक्षमपणे होणार आहे. तर या निमित्ताने मी आपल्याला असं सांगू इच्छिते की ही बिल्डिंग तुमची आहे, तुमच्यासाठी बनवलेली आहे आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा आपण पार पडलेला आहे. तर या बिल्डिंगचं अनेकांनी आपल्या देशमुख साहेबांनी पण सांगितलं की या बिल्डिंगची स्वच्छता राखणं हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे. तर या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते की मी जेव्हा या बिल्डिंगच्या कामकाज चालू असताना, प्रगती चालू असताना येत होते तेव्हा इथल्या प्रत्येक बार मेंबरचं पण याच्यामध्ये खूप योगदान आहे. मी आले की सगळी मंडळी धावत यायची, त्यांच्या सूचनांचा पण आम्ही विचार केलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी बिल्डिंग आहे ती खरोखरच या भोकर बारची आहे आणि प्रत्येक मिटिंगसाठी यांनी खूप संघर्ष केलेला आहे आणि खूप त्यांचं योगदान आहे. तसंच ही बिल्डिंग उभारण्यामध्ये माझे सर्व पीडब्ल्यूडीचे इंजिनियर्स, म्हणजे मी त्यांना माझे म्हणते याचं कारण गेले वर्षभरामध्ये खरोखरच त्यांनी सुद्धा माझ्या सगळ्या सूचना तंतोतंत पार पडल्या. त्याच्यामध्ये मी अधीक्षक अभियंता प्रशांत कोरे साहेब यांचं नाव घेईन, उपअभियंता भाईकर साहेब यांचं मी नाव घेईन. यांनी याच्यामध्ये अथक परिश्रम केले ते आणि त्यांची टीम. पुसरकर साहेब आहेत त्यांचं पण मी नाव इथे घेईन. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या वतीने कोर्ट मॅनेजर महेंद्र आवटे यांचं पण मी विशेष योगदान आहे. माझी बिल्डिंग कमिटी आहे, माझे ऍडमिनिस्ट्रेशनचे सुपरिटेंडंट गोळेगावकर आहेत, बिल्डिंगचे मोरे आहेत अधीक्षक, या सगळ्यांचे याच्यामध्ये खूप योगदान आहे. तर या सगळ्यांच्या योगदानातून, सगळ्यांच्या परिश्रमातून ही छान बिल्डिंग तयार झालेली आहे. तर याचं उद्घाटन आपण झालेलं आहे, लोकार्पण झालेलं आहे. पण मला या निमित्ताने असं सांगावंसं वाटतं की आपलं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय जुने खटले जे आहेत, जुने प्रलंबित खटले आहेत त्याच्याविषयी सुद्धा खूप संवेदनशील आहे. तर माझी सर्व वकील बंधू भगिनींना विनंती आहे की आपण या नवीन इमारतीमध्ये इतकं सुसज्ज आपल्याला आता कोर्ट हॉल्स दिलेले आहेत, तर या सगळ्याचा उपयोग करून आपण हे जे जुने खटले आहेत
ते जर लवकरात लवकर संपवण्यासाठी न्यायालयांमध्ये आपण वेळेमध्ये आलात, आपल्या पक्षकारांची बाजू आपण कायद्यानुसार वेळेमध्ये मांडली तर हे जुने खटले आपल्याला संपवण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपण सर्व आपले मध्यस्थी केंद्र आपल्याकडे चांगल्या प्रकारे चालतं, तर मध्यस्थी केंद्र हे आपल्या कोर्टाचा अविभाज्य भाग आहे. त्या मध्यस्थी केंद्रामध्ये सुद्धा आपली प्रकरणं पाठवली. त्यानंतर इथे भरणारी जी लोक अदालत आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या पक्षकारांना घेऊन आलात आणि आपली प्रकरणं समझोत्याने आपण मिटवली. तर ही जी आपली विस्तारक इमारत आहे त्याचं खऱ्या अर्थाने उद्घाटन झालं असं मला वाटेल. आणि आपण सर्वांनी या बिल्डिंगच्या या आजचं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचं योगदान आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आदरणीय मॅडम हे पालन करून स्वतः बारकाईने पाहून वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. आदरणीय मॅडम, आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना मोलाचे ठरणार आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आदरणीय न्यायमूर्ती यांचे मौल्यवान मार्गदर्शन. मी आदरणीय न्यायमूर्ती श्री SP ब्रह्मे साहेब यांना विनंती करते की आपण आम्हास मार्गदर्शन करावे. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती, माझे ज्येष्ठ बंधू नितीनदादा सूर्यवंशी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोसमकर मॅडम, व्यासपीठावर उपस्थित बार काउन्सिलचे सन्माननीय पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण, खासदार श्री रवींद्रजी चव्हाण, लोकप्रतिनिधी, भोकर वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सगळे सन्माननीय सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, न्यायिक अधिकारी आणि बंधू भगिनी, आज या भोकरच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्घाटन करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आम्ही अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्या आनंदात आम्हाला सहभागी होता आलं. कुठलीही नवीन वास्तू निर्माण होण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे. बघा, कायद्यापुढे सगळं समानता असते हे तत्व आपल्याला माहिती आहे. त्यामुळे न्यायालयीन इमारतीला सुद्धा न्याय मिळायला जवळजवळ 5 वर्ष लागली, कारण कायद्यापुढे समानता आहे. अशा संघर्षातून ज्या वेळेला ही वास्तू निर्माण झाली त्यावेळेला ज्या ज्या लोकांचे इथे योगदान ह्या वास्तू निर्माण करण्यामध्ये झालेले आहे, ज्या कष्टकरी हातांचे योगदान लागलेले आहे, ज्या द्रष्ट्या राजकीय नेत्यांचे, लोकप्रतिनिधींचे, विशेषतः मी माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाणांचं नाव घेईल. त्यांच्या दूरदृष्टीतून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे, वेळोवेळी योग्य केलेल्या त्यांच्या प्रयत्नांमुळे, अशा सगळ्यांच्या प्रयत्नातून न्यायालयीन कर्मचारी असतील, तांत्रिक ज्यांची मदत आपण घेतो ते सगळे अधिकारी असतील, सेवेकरी मंडळी असतील, त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, या संघर्षातून आज ही इमारत तयार झालेली आहे. या सगळ्यांचे योगदान, त्याचा आपण आज सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्याचं स्मरण करण्याची ही वेळ आहे असं मला वाटतं. नवीन वास्तू देताना नवीन इमारत झाल्याचा एक आनंद असतो, परिपूर्तीचा समाधान असतं. त्याचा अनुभव मला आणि नितीनदादा सूर्यवंशींना वकील म्हणून आहे. 1996 साली ज्या वेळेला औरंगाबाद खंडपीठाची नवीन वास्तू झाली त्यावेळेला आम्ही दोघं वकिली करत होतो. त्यावेळेला नवीन जुन्या इमारतीमधून नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होताना जो एक आनंद असतो त्याचा अनुभव आम्हाला आहे. एक अभिमानाची गोष्ट आहे. आज भोकर वकील संघाचे जे सदस्य आहेत त्यांना अतिशय अभिमानाची, आनंदाचा हा क्षण आहे. हे सगळं करत असताना एका गोष्टीचे मात्र आपल्याला मी शेअर करू इच्छितो की कितीही प्रयत्न केले
तरी ज्यावेळेला नवीन इमारत तयार होते त्यावेळेला काही गोष्टी राहून जातात. हा आमचाही अनुभव आहे. सगळ्या बाजूने ती इमारत असू शकत नाही, पण कसं असतं की काही गोष्टी कालांतराने बदलत असतात. कालांतराने त्या तिथे अधिक सुविधा उपलब्ध होत असतात. त्यामुळे आज आपण उद्यापासून इथे कामकाजाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटू शकेल की इथे काही नवीन बिल्डिंग तर सुसज्जच आहे, पण तरी सुद्धा काही सुविधा कमी असतील, योग्य त्या नसतील, पण काही कालांतराने त्याच्यामध्ये चांगले बदल होतील आमचा अनुभव आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही सोशिकता दाखवली तर त्याचा भविष्यकाळात नक्कीच आदर होईल, ती वाया जाणार नाही. अशी ही नवीन इमारत आम्ही तुम्हाला सुपूर्द करत आहोत. जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते की औरंगाबाद खंडपीठाची इमारत जी नवीन विस्तारित इमारत आहे ते काय विशिष्ट करण्यामागे कारण म्हणजे वकील मंडळींना व्यायामाला वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची आम्ही सोय केलेली आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याचा विचार करून आम्ही ते केलेलं आहे. आणि साळुंके साहेब त्याला सहमत होते, कारण आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे सोयी सुविधा असतात, नसतील तरी त्यानंतर पुढे निर्माण केल्या जातात. हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीचा जो केंद्रबिंदू आहे, तळागाळातला अन्याय पीडित पक्षकार ज्याच्यासाठी हे सगळं निर्माण केलं जातं, तो आपला केंद्रबिंदू ठरवून आपण इथे कामकाज केलं तर ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो, ज्याच्यासाठी ही इमारत उभी राहते आहे, ते उद्देश सफल झाल्यासारखं होईल असं मला वाटतं. आणि आता ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये वकिलांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी याचा नवीन इमारतीचा उपयोग गोरगरिबांसाठी, अन्यायापासून वंचित अशा लोकांसाठी करावा, ज्यामुळे न्यायिक संस्था आणि वकिली व्यवसाय यांना जो आतापर्यंत सन्मान मिळत आलेला आहे, आतापर्यंत जो आदर मिळत आलेला आहे, तो वृद्धिंगत होईल. सामान्य माणसाची, अन्याय पीडितांच्या आपल्या न्यायिक संस्थेवरचा विश्वास हा अजून दृढ होईल. त्याच्यासाठी या इमारतीचा उपयोग हो अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. व्यासपीठावर उपस्थित उच्च न्यायालयातील माझे सहकारी न्यायमूर्ती श्री शैलेश ब्रह्मे साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड श्रीमती सुरेखा कोसमकर मॅडम, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य श्री वसंतरावजी साळुंके, आशिष देशमुख, सतीशराव देशमुख, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण साहेब, भोकर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष व सगळे बार मेंबर्स, सचिव, पदाधिकारी, इथे उपस्थित न्यायिक अधिकारी, सरकारी अधिकारी, मिसेस सूर्यवंशी, मिसेस ब्रह्मे, बंधू आणि भगिनी, आजचा हा दिवस आपल्या भोकर जिल्हा नांदेड येथील न्यायालयीन प्रणालीच्या इतिहासात एक महत्वपूर्ण असा टप्पा आहे. न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगाचे साक्षी होण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत. या विस्तारित न्यायालय इमारतीचे उद्घाटन हे न्याय मिळवून देण्यासाठी व
एकूण न्यायिक अनुभव वाढवण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये एक मोठं पाऊल आहे. हे एक विस्तारित न्यायालय इमारतीचे उद्घाटन म्हणजे आपल्या भविष्याचा आणि सामाजिक विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे. दिवाणी व फौजदारी न्यायालय ही न्याय व्यवस्थेचा पाया असतात. अन्याय झालेले पक्षकार सर्वप्रथम दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातच दाद मागतात. त्यामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे महत्व अनन्यसाधारण आहे. न्यायालय केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नसते, ते लोकशाहीचे व संविधानाचे रक्षण करते. हे न्यायाचे प्रतीक असते. समाजाकडून इथे न्यायाची अपेक्षा ठेवली जाते. इथे प्रत्येक नागरिकाच्या हक्काची जपणूक होते आणि समानता व पारदर्शकता राखली जाते. आपल्याला ज्ञात आहे की लोकशाहीला सशक्त बनवायचं असेल तर न्याय व्यवस्थेला मजबूत करणे आवश्यक आहे. न्याय व्यवस्था बळकट करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्यामध्ये पायाभूत सुविधा आणि अद्ययावत इमारतीचाही समावेश होतो. न्याय मिळवणे ही राज्यघटनेतील मूलभूत हक्कांपैकी एक महत्वाचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्काची जपणूक करण्यासाठी पुरेशा मूलभूत सुविधायुक्त न्यायालय असणे आवश्यक आहे. भोकर तालुक्यातील या विस्तारित न्यायालय इमारतीच्या उभारणीमुळे आपल्या तालुक्यातील लोकांना सर्वोत्तम न्यायालयीन सुविधा प्राप्त होतील. या न्यायालयीन इमारतीच्या माध्यमातून न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान व कार्यक्षम होईल. यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू होईल. या विस्तारित इमारतीचे बांधकाम हे फक्त सिमेंट, विटा आणि लोखंड याचा उपयोग करून झालेले नाही, तर या इमारतीच्या प्रत्येक भिंतीत न्याय, समता व लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली गेली आहे. न्यायालयाची वास्तू ही समाजाच्या न्यायप्रेमी मानसिकतेची प्रतीक आहे. ही विस्तारित न्यायालय इमारत सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे आपल्याला न्याय प्रक्रिया अधिक कार्यक्षम, जलद आणि परिणामकारक करता येईल. या विस्तारित इमारतीचे बांधकाम भविष्यातील सर्व गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेले आहे. या इमारतीत सुसज्ज असे न्यायिक अधिकाऱ्यांचे कक्ष, वकिलांसाठी प्रशस्त जागा व पक्षकारांसाठी सर्व सोयी सुविधा आहेत. मला विश्वास आहे की इथे असलेले न्यायिक अधिकारी, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपली न्याय प्रणाली अधिक सक्षम व जनहितकारक बनवतील. आपण आज ज्या विस्तारित न्यायालय इमारतीचे उद्घाटन करत आहोत ते केवळ एका इमारतीचे उद्घाटन नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी न्याय आणि समानतेची पायाभरणी आहे. ही विस्तारित इमारत ही आपल्या समाजाच्या विकासाला चालना देईल याची मला खात्री आहे. नवीन इमारत आपल्या सर्वांच्या सेवेत अर्पण करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. एक सल्लाही द्यावासा वाटतो की ही इमारत स्वच्छ व सुंदर कशी राहील ही जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावी. एक संस्था म्हणून आपण सर्वांसाठी न्याय यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे. लोकांची जी न्यायालयांबद्दल भावना आहे की न्यायालयात न्याय लवकर मिळत नाही, ती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी ADR वगैरे उपाययोजनांचा जास्तीत जास्त वापर करणेही आवश्यक आहे. ही इमारत भोकर तालुक्यातील न्याय व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक बनेल याची मला खात्री आहे. या विस्तारित न्यायालयीन इमारतीमुळे न्यायिक अधिकारी, वकील व कर्मचारी यांना न्यायदानाच्या कार्यासाठी पोषक असे वातावरण मिळेल. ही आधुनिक सुविधायुक्त इमारत न्यायदानास नक्कीच गती मिळवून देईल. आपल्या संविधानाचे पालन करणारे न्यायालय आपल्या देशाच्या लोकशाहीतील एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. मला खात्री आहे की न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस न्याय मिळेल. ही वास्तू केवळ न्यायाच्या मूल्यांचीच नाही तर विश्वासाची व आस्थेची सुद्धा उभारणी करेल. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या इमारतीच्या कामात जे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी सहभागी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि अशोकरावांच्या मोठ्या योगदानामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. भविष्यातही आपल्याला यापेक्षा मोठ्या उपलब्धी मिळतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय न्यायमूर्ती, सदर इमारत स्वच्छ व सुंदर इमारत राहील, तसेच येथे न्यायदानाचे पवित्र काम The Honorable Chief Guest, Honorable Dignitaries, on the dais and off the dais,
distinguished guests, learned advocates, officers, and esteemed members of the legal fraternity. Today is not just an event, it is a dream fulfilled, a milestone achieved, and a promise renewed, a promise of justice, fairness, and unwavering dedication to the rule of law. As we stand in this newly inaugurated extended wing of Bhokar Court building, we are not just witnessing the unveiling of bricks or mortar, we are embracing a future where justice will be served with a greater dignity, efficiency, and compassion. Today's marks a significant step forward in strengthening our judicial infrastructure and ensuring better access to the justice for the people. It is my privilege to propose vote of thanks for today's inauguration program. I, YMS Kharagi, Head of District Judge 1 and Additional Session Judge Bhokar, on behalf of entire Nanded Judicial family, with a heart brimming with gratitude, extend my sincere thanks to our esteemed Chief Guest, Honorable Shri Justice N. V. Suryavanshi Sahib, Judge Bombay High Court Bench at Aurangabad, and Guardian Judge, whose presence has truly elevated this occasion. The Honorable Lordship spread their valuable time from their busy schedule and traveled all the way from Nagpur for gracing the today's inaugural program. The Honorable Lordship's word of encouragement and commitment to justice inspired us all. This court always be reflection of the values my lords uphold, where every individual, rich or poor, strong or weak, will find their voice and their rights protected. I also extend my sincere thanks to our esteemed guest, Honorable Justice S.P. Brahma Sahib, Judge Bombay High Court Bench at Aurangabad, and Guardian Judge, for the gracing this occasion with their august presence. My Lordship had also spared their precious time from his busy schedule and traveled all the way from Sambhajinagar for gracing the today's inaugural program. The Honorable Lordship words of wisdom will continue to guide us in our journey ahead. I also extend my heartfelt thanks to our Honorable Principal District and Session Judge Nanded, Shri S.S. Kusumkar Ma'am, whose constant support and encouragement remind us for the great responsibility we carry on our shoulders. Honorable Madams have led by example, inspiring us with dedication, integrity, and commitment to the justice. I also extend my heartfelt thanks to Honorable the then Principal District and Session Judge Nanded, Shri S.R. Jagtap Sahib, Shri L.N. Nanekar Sahib, and Shri N.V. Naukar Sahib for their efforts and participation in the completion of this building. I also extend my heartfelt thanks to respected Shri Sadunke Sahib, Satish Deshmukh Sahib, and Ashish Deshmukh, member of Bar Council of Maharashtra and Goa, who had spared their invaluable time for their busy schedule and attended this program, and their words will guide us. I also extend my heartfelt thanks to the members of Parliament, member of Assembly, President of Market Committee, who spared time from their busy schedule and hectic schedule and attended this program. Your presence enhanced the beauty of today's program. I also extend my heartfelt thanks to respected Sau Suryavanshi Madam and respected Sau Brahma Madam for gracing this occasion with their presence. I offer heartfelt thanks to all the respected district judges, adopted district judges, and respected civil judge and senior division and junior division for their presence for today's program. My sincere gratitude to the President and members of Bar of Bhokar and other President and Bar members of Nanded District, learned advocates and court staffs whose unwavering dedication keeps the wheels of justice moving. You are the backbone of this institution, and your tireless efforts ensure that justice is not just a right but a reality for the people of Bhokar. A heartfelt thanks to the architects, engineer of Public Works Department, contractors and workers. Your hard work has not just built a structure but a sanctuary of justice. The walls of this court will echo with truth, fairness and righteousness for the generations to come, and your contribution will forever be etched in its foundation. I put thanks to the Additional Collector, Additional Superintendent of Police, government officials, Public Works Department officers, administrative staff and everyone who played a role behind the scene.
Thank you for your consistent support and cooperation. Your silent, your yet invaluable contributions have made this day possible. I also extend my sincere thanks to the media persons and all the respected persons for their presence for today's program. Above all, my deepest and most heartfelt thanks go to the citizens of Bhokar. This court belongs to you. It stands here to protect your rights, to uphold your faith in justice, and to ensure that no cry for fairness goes unheard. May this court always remain a temple of truth, a beacon of justice, and a sanctuary of those seeking righteousness. I also extend my sincere thanks from the bottom of my stomach to the caterers for making arrangement of delicious food. I also extend my sincere thanks to the respected KP Jain Madam and respected A.P. Karar Sahib for their excellent anchoring. As we step into this new phase, let us remind ourselves of the immense responsibility that comes with it. May every decision made with these walls be guided by wisdom, fairness, and unwavering pursuit of truth. With folded hands and a heart full of gratitude, I thank each and every one of you for making this day truly special. Your presence, your support, and your faith in justice is what makes this institution strong. May this court stand tall, not just in structure, but in principles, in values, and in the unwavering spirit of justice. Let us continue working together to ensure justice remains accessible to every citizen. Once again, I would like to extend my sincere thanks to everyone who have taken hard efforts behind the curtain or before the curtain to make this inaugural program successful. Thank you. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की। खूप खूप धन्यवाद मान्यवर।